भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य जनसंवाद सभा उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आले होते। सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते। त्यांच्या सोबत खासदार डॉ. अजित गोपचडे, अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अणतापूरकर, आमदार तुषार राठोड तसेच संत तुकाराम हंबर्डे आणि अनेक मान्यवर नेते उपस्थित होते। या जनसंवाद सभेला मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले। त्यांनी सांगितले की देशात आधीच डबल इंजिन सरकार कार्यरत आहे। केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपा सत्तेत आहे। आता जर नगरपालिकेतही